आता स्टार्टअप इंडिया ही जो उपक्रम राबवलेला आहे, हा उपक्रम नेमका काय आहे हा पुढच्या भागामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण विद्यार्थी मित्र 11वीत असताना बघितलेलंच आहे. उद्योजकांना किंवा व्यवसायांना कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध संस्था, लघु उद्योगांना, मध्यम प्रकारच्या उद्योगांना आपल्याला मध्यम म्हणजे कर्ज पुरवठा करणाऱ्या सिडबी असू दे, नाबार्ड असू दे, या ज्या संस्था आहेत त्या आपण मागच्या वर्षी 11वीला असताना बघितलेलं आहे. तर त्या स्टार्टअप इंडियामध्ये जी योजना आहे, प्रत्यक्षात जी उपक्रम राबवण्याचा तो नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पात्रता आहेत, कशा प्रकारे कर्ज दिलं जात असतं, कर्जाचा हेतू किती प्रमाणात, हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे, या भागामध्ये सांगितलेलं आहे. आता स्टार्टअप इंडिया अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठीची योजना या ठिकाणी राबवण्यात येत असते. म्हणजे जे SC ST आपण ज्याला म्हणत असतो व्यवसाय करण्यासाठी, या ठिकाणी त्या लोकांना अर्थसहाय्य देण्याकरता ही योजना राबवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढं सुद्धा सांगितलेलं आहे या ठिकाणी ह्या चार्टमध्ये. आता तुम्हाला सिडबी कशा प्रकारे म्हणजे प्रशिक्षण देण्याचं काम असू दे, अर्थसहाय्य करण्याचं काम असू दे, हे याच्यामध्ये चार्टद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे, जे आपण 11वीत बघितलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला तर काही अभ्यास फारसा त्याचा विचार करण्याची काही गरज नाही आहे. तर आता या ठिकाणी काय काय सांगितले बघा याच्यामध्ये. ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा अनुसूचित जमाती ST आणि एका महिला कर्जदाराला ₹10 लाखापासून ते ₹1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. म्हणजे उद्योजकता निर्माण करण्यासाठी इथं निकष सांगितलेले आहेत. ग्रीनफील्ड एंटरप्राइज म्हटलेलं आहे. याची उभारणी या उपक्रमांतर्गत हे एक एंटरप्राइज उभं करण्याचं धोरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी असे एक SC असावा, एक ST आणि एक महिला कर्जदार यांना कमीत कमी 10 लाख ते जास्तीत जास्त 1 करोडपर्यंत या ठिकाणी एका बँकेतून अशा व्यक्तींना कर्जपुरवठा हा देऊ शकतात. हा या योजनेचं उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. म्हणजे उत्पादन करणे किंवा सेवा, खरेदी विक्रीचे व्यवहार एककडून घ्यायचे, घाऊक व्यापाऱ्याकडून घ्यायचे, किरकोळ व्यापाऱ्याला विकायचे, उत्पादकाकडून घ्यायचं, घाऊक व्यापाऱ्याला विकायचं, अशा प्रकारे तुम्ही कोणताही या ठिकाणी उत्पादन, सेवा किंवा व्यापार या क्षेत्रात तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि त्यासाठी अर्थसहाय्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. SC ST किंवा महिला कर्जदार असेल तर तिला कमीत कमी ₹1 लाख आणि जास्तीत जास्त 1 करोडपर्यंत कर्जाची उपलब्धता करून दिली जाऊ शकते. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान 51% हिस्सा हा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकाकडे असावा. जर ही संस्था खाजगी नसेल, कोऑपरेटिव्ह असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल तर त्याचा जवळजवळ 51% हिस्सा हा अनुसूचित जाती SC ST किंवा महिला यांच्या 51% प्रमाणात असावा. यांच्या भांडवलाचं प्रमाण हे 51% असावं असं सांगितलं, किमान हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पात्रता सांगितलेली आहे या ठिकाणी. अनुसूचित जाती जमाती व महिला उद्योजक हा 18 वर्ष पुढील वयाचा असावा. एखादा उद्योग व्यवसाय करणारी व्यक्ती ही SC ST म्हणजे कॅटेगरीमधले लोक आणि महिलांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि तो 18 वर्षाच्या पुढील असावा. या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थींचे प्रथम उपक्रम होय असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे, वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत 51% भागभांडवल व नियंत्रित भागभांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकापैकी एकाचे तरी असावे असं सांगितलेलं आहे. याच्यातील जर तुमचे एक पार्टनरशिप किंवा असं हे काय म्हणतात ज्याला कोऑपरेटिव्ह संस्था असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल किंवा पार्टनरशिप असेल, त्याच्यातली एखादी व्यक्तीचे भागभांडवल हे अनुसूचित जाती जमातीपैकी किंवा महिला उद्योजकापैकी 51% म्हणजे मेजॉरिटी असावी त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. आता याचे कर्जाचे स्वरूप 10 लाख ते 100 लाखापर्यंतचे संमिश्र कर्ज म्हटलेलं आहे. संमिश्र म्हणजे सगळ्या प्रकारचे, याच्यामध्ये मुदत कर्ज आणि
खेळते भांडवलासहित असं सांगितलं. खेळते भांडवल म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल, जे व्यवसायातील दैनंदिन खर्च हाताळण्यासाठी लागणारा पैसा. त्याच्यानंतर कर्जाचा हेतू सांगितलेला आहे. अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकाकडून उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे. म्हणजे बेसिकली हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत, ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल कमी पडतं, अशा लोकांसाठी हे उपक्रम राबवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये SC ST जे म्हणजे कास्टमधले जे असतील किंवा महिला असतील त्यांच्याकरता हा या ठिकाणी एक अर्थसहाय्य केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे कर्जाची मर्यादा, म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज हे उपलब्ध होऊ शकते. प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज, ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो, परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. पण एक सांगितलं तसं आपल्याला ज्यावेळी व्यवसाय करायचा असेल तर किमान आपल्याकडं सुद्धा थोडेफार पैसे असणे. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर संपूर्ण तुम्ही कर्ज उचल करू शकत नाही, परंतु तुमच्या जर थोडंसं तुमच्या स्वतःचं तरी थोडंसं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असावं. मग ही जी तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे ही 25% पेक्षा जास्त असता कामा नये. जर 25% पेक्षा जास्त असेल तर तुम्ही सक्षम आहे असं समजलं जातं या ठिकाणी. म्हणून जो काही प्रकल्प म्हणजे जो व्यवसाय करण्याचा एकूण खर्च आहे त्यातील 25% पेक्षा तुम्ही जे स्वतः इन्व्हेस्ट करणार आहे ते भांडवल हे 25% पेक्षा कमी असावं असं या ठिकाणी सांगितलं. असं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्य मिळतं. त्याच्यानंतर पुढचा निकष सांगितलेला आहे व्याजाचा दर. बँकेचा व्याजाचा दर हा श्रेणीसाठी सर्वात कमी लागू दर असेल तर बेस रेट MCLR प्लस 3% प्लस टेनर असा हप्तापेक्षा जास्त नसावा. आता या ठिकाणी MCLR हा बघावा लागणार आहे. बेसिक रेट MCLR काय आहे, याच्यामध्ये व्याजदर जो सांगितलेला आहे हा सगळ्यात कमी असतो. इतर आता बँकेमध्ये तुम्ही जर व्यवसायासाठी कर्ज काढला तर त्याचा व्याजदर हा 14 ते 15 ते 16% या आसपास असतो. हा जो दर आहे हा कमी असावा. त्याच्यानंतर 3% सांगितलेला आहे, म्हणजे बेसिक जो रेट आहे प्लस 3% आणि टेनर कालावधी जो आहे हा किंवा हप्ता जो आहे जो दिला जात असतो, जो मासिक किंवा वार्षिक हप्ता तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार आहे तो जास्त नसावा या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे सुरक्षितता, सिक्युरिटी ज्याला म्हटलं. प्राथमिक सुरक्षेव्यतिरिक्त कर्ज, कोलॅटरल सुरक्षा किंवा बँकेने ठरवल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेच्या हमीद्वारे सुरक्षित केले जाऊ शकते. हे सगळे निकष सांगितलेले या ठिकाणी. हे जे कर्ज आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे, सगळी बँकेतून आपल्याला मिळणार आहे. हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही एखादा व्यवसाय प्रत्यक्षात सुरू करण्याचा प्रयत्न कराल किंवा तुमची जर इच्छा असेल भविष्यात जर तुम्हाला व्यावसायिक बनावायचा असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे तुम्हाला सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आता अभ्यासक्रमासाठी नाही, परंतु तुम्हाला भविष्यात व्यवसाय करायचा असेल या योजनेअंतर्गत या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर परतफेडचा कालावधी. कर्जाची परतफेड ही 7 वर्षाच्या आत आणि पुढे जास्तीत जास्त म्हणजे 18 महिन्याच्या मुदतीत करण्यात आहे. म्हणजे जे आपण व्यवसायासाठी इतर बँकेतून किंवा व्यापारी बँकेतून कर्ज घेतो त्याची परतफेडीची मुदत ही फार लगेचच करावायची असते, पण या ठिकाणी तुम्हाला परतफेड करण्यासाठी 7 वर्षाचा कालावधी दिला. आणि जरी तुम्ही 7 वर्षाच्या कालावधीमध्ये थोडंफार कमी पडत असेल तर आणखीन तुम्हाला 1.5 वर्षाची मुदत या ठिकाणी 18 महिने म्हणजे 1.5 वर्षाची मुदत या ठिकाणी वाढवून दिलेली आहे. त्याच्यानंतर खेळते भांडवल सांगितलेलं आहे. वर्किंग कॅपिटल सुरुवातीलाच मी सांगितलं, म्हणजे प्रत्येकाला सांगत असते वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, व्यवसायातील जे दैनंदिन खर्च असतात ते खर्च भागवण्यासाठी तुम्हाला जो पैसा लागत असतो तो पैसा म्हणजे खेळते भांडवल असं म्हटलं जातं. रुपये 10 लाखापर्यंत खेळते भांडवल घेण्यासाठी अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट मंजूर केली जाऊ शकते. कर्जदाराच्या सोयीसाठी रुपये डेबिट कार्ड दिले जावे. 10 लाखांपेक्षा जास्त खेळते भांडवलाची मर्यादा रोख पद्धतीद्वारे
मर्यादेद्वारे मंजूर करावी, ज्याला रोख म्हणजे CC बँकेमध्ये हा एक प्रकार आहे. तुमचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यवसायातील टर्नओव्हर म्हणजे जे उलाढाल असते त्या उलाढालीच्या प्रमाणात तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळू शकतं. त्याला CC असं ज्याला म्हटलं जातं, कॅश क्रेडिट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये रोख आणि इन शॉर्टमध्ये CC असं म्हटलं जात असतं. आता हे जे खेळते भांडवल आहे 10 लाखापर्यंत सांगितलेलं आहे. हे तुम्हाला ओव्हरड्राफ्ट यामध्ये दिले जात असतो कर्जा स्वरूपात. ओव्हरड्राफ्ट म्हणजे हे सुद्धा कर्जाचाच एक प्रकार आहे. या कर्जामार्फत ओव्हरड्राफ्टमार्फत तुम्हाला दिले जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचं सांगितलेलं आहे किरकोळ किंमत, मार्जिन मनी. पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे. याच्यातील जी 25% किरकोळ किंमत जी काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे त्याच्यातली 25% ही केंद्र किंवा राज्य योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. तुमच्या पात्रतेप्रमाणे आता बँकेकडून म्हणजे शासनाकडूनच असणार, परंतु प्रत्यक्ष शासनाकडून असं म्हटलेलं आहे तुम्हाला हे 25%. आता जे आपल्याला हे अर्थसहाय्य मिळणार हे कुठल्या तरी आपलं प्रकल्प सादर केल्यानंतर एखाद्या बँकेमार्फतच मिळणार, परंतु या ठिकाणी प्लस 25% म्हटलेलं आहे. पात्र योजना जर तुमची योग्य योजना असेल, जर उपक्रम किंवा व्यवसाय जर रास्त असेल तर तुम्हाला केंद्र किंवा राज्य योजनामार्फतसुद्धा 25% याच्यातून तुम्हाला सवलत ही मिळू शकते असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. अशा प्रकारे हे निकष आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे आता मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला फक्त अभ्यासक्रमासाठी लक्षात नाही ठेवायचं आहे. हे तुम्हाला जर भविष्यात मला व्यवसाय करावायचा असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि या योजनेचा जर लाभ घ्यावायचा असेल तर ही माहिती तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्षात या थोडंफार उलटसुलट झालं असेल किंवा थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक असेल असं मला या ठिकाणी जाणवलेलं आहे, पण मी ते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आहे की नाही असं प्रिंटिंग मिस्टेक सांगू शकत नाही, कारण मला पण या योजनेची पूर्णतः माहिती नाही. ही माहिती आपण काढून घेऊया, तो एक आपण प्रकल्प म्हणून घेऊया 12वीला. तर त्या प्रमाणात ही जी यामध्ये उपक्रम सांगितलेला आहे, हा जो स्टार्टअप इंडिया हा जो उपक्रम भारत सरकारनं राबवलेला आहे याची ही सविस्तर या ठिकाणी माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. याचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. याचा उपयोग आपल्याला भविष्यात निश्चितच होऊ शकेल. अभ्यासामध्ये तर आहेच, परंतु भविष्यातसुद्धा याचा उपयोग हा होऊ शकतो.